श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री हनुमंताय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत. या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलेलं आहे भगवान श्रीकृष्ण भक्ताचे चार प्रकार सांगत आहेत. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. आर्त आणि अर्थार्थी जे भक्त आहेत ते भगवंताकडे काहीतरी मागतात. आता प्रश्न पडतो, आपण भगवंताकडेच का मागावं? त्याचा असा आहे की संसारिक माणसाकडे जर मागितलं आपण तर संसारिक मनुष्याचा काहीतरी हेतू असतो. आपण त्यांच्याकडे मागितलं तर त्यांची काही अपेक्षा असते. म्हणून आपण भगवंताकडे मागावं. तुकाराम महाराज काय सांगतात? दुःख देवाला सांगावे, दुःख देवाला सांगावे आणि सुख देवाशी मागावे. म्हणजे आपलं काय जे दुःख आहे ते भगवंताला सांगावं आणि सुख जे आहे ते देवाला मागावं. अशा प्रकारचं तुकाराम महाराज म्हणत आहेत. अर्थ आणि अर्थार्थी जे भक्त आहेत ते भगवंताकडे काही ना काही मागतात. त्यांना काहीतरी कष्ट असतं आणि काहीतरी इच्छा असते. मग ते भगवंताकडे मागतात. मनुष्याने भगवंताकडे मागावं, संसारिक मनुष्याकडे मागू नये असं तुकाराम महाराज म्हणतात. आपलं काही दुःख असेल तर भगवंताला सांगावं. भगवंत आपले मायबाप आहेत. जसं लहान मूल काही पाहिजे असेल किंवा काही कष्ट असेल तर मायबापाला सांगत असतं. तशा प्रकारे आपण आपल्या मायबापाला म्हणजे भगवंताला, जगदंबेला, मायेला सांगावं. इथं एक प्रसंग आठवतो. एक वेळेस एक फकीर अकबर राजाकडे गेला. त्याला काहीतरी अकबर राजाकडून पाहिजे होतं. मग तो अकबर राजाकडे गेला. राजवाड्यात गेल्यानंतर चौकशी केली जे द्वारपाल होते की महाराज कुठे आहेत, शहनशाह कुठे आहेत, अकबर राजा कुठे आहे. तर त्यांनी सांगितलं की बाबा ते गच्चीवरती आहेत, म्हणजे महालाच्या गच्चीवरती आहेत. मग तो फकीर महालाच्या गच्चीवरती गेला राजाला भेटण्यासाठी, त्याच्याकडे काहीतरी मागण्यासाठी. मग त्यांनी काय पाहिलं? त्यांनी पाहिलं की हा जो शहनशाह अकबर जो आहे तो नमाज पढत आहे. म्हणजे गच्चीवरती नमाज पढत आहे आणि हात वर करून तो म्हणतो, अल्लाह मला सुखी ठेव, माझी चिंता दूर कर, मला सुखी ठेव, असं करून तो अल्लाहला मागत आहे. मग ह्या फकीरानं पाहिलं, अरे हा राजाच अल्लाहकडे मागतो आहे. मी याच्याकडे आलो परंतु हा राजाच भगवंताकडे, अल्लाहकडे मागतो आहे. मग मी राजाकडे न मागता अल्लाहकडेच डायरेक्ट मागू. म्हणून फकीर तिथून निघून गेला. सांगायचा उद्देश, प्रत्येक मनुष्य जो आहे कशा ना कशानं तरी दुःखी आहे, कष्टी आहे. मग आपण संसारिक मनुष्याला न सांगता आपले दुःख किंवा सुख जे काय आहे ते आपण परमात्म्याला, भगवंताला सांगावे. आता ह्याच्यामध्ये अगोदर मी स्पष्ट करतो की भगवंत म्हणजे कोण? श्रीकृष्ण महाराजच नाही. पूर्ण गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजांनी आपलं नाव घेतलेलं नाही. ते नेहमी भगवंत म्हणतात. भगवंत म्हणजे प्रत्येकाचा इष्ट देवता वेगवेगळी असते. प्रत्येकजण वेगवेगळ्या देवी देवताची भजन करतो, भक्ती करतो. तर ती इष्ट देवता त्या मनुष्यासाठी तो भगवंतच आहे. तर
भगवान याचा अर्थ असा की आपली इष्टदेवता. म्हणून आपल्याला जे प्रिय देवता आहे, आपली जी इष्टदेवता आहे, त्या इष्टदेवतेलाच आपलं दुःख सांगावं, त्या इष्टदेवतेकडेच काहीतरी मागून घ्यावं. असं जसं तुकाराम महाराज म्हणतात तशा प्रकारे. आणि हा फकीर पण नंतर तिथून निघून गेला. मी पण अल्लाला मागतो, राजाला न मागण्यापेक्षा अल्लाला मागतो असं म्हणाला. आता भगवान पुढे काय म्हणतात, हा ज्ञानी जो आहे, 4 प्रकारचे भक्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. हा ज्ञानी जो आहे तो माझा आत्माच आहे. म्हणजे ज्ञानाला एवढं महत्त्व श्रीकृष्णाने दिलेलं आहे. तो माझा आत्माच आहे. म्हणजे फार मोठी पदवी ज्ञानी भक्ताला मिळालेली आहे. तो माझा आत्माच आहे, तो मला प्रिय आहे आणि मी त्यांना प्रिय आहे. असं का श्रीकृष्ण महाराज सांगतात. ते एक श्लोक आपण पाहिला होता. त्या श्लोकामध्ये म्हणतात, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान मा प्रपद्यन्ते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. म्हणजे पुष्कळ जन्माची साधना केल्यानंतर, एका जन्माची नाही, आणि पुष्कळ जन्माची साधना केल्यानंतर तो ज्ञानवान, तो भक्त मला शरण येतो. प्रपद्यन्ते हा जो शब्द आहे किंवा शरण येणे आहे, श्रीकृष्ण महाराज भगवद्गीतेमध्ये वारंवार म्हणतात. शरणागतीला फार महत्त्व देतात. अनन्य भक्तीला पण महत्त्व देतात की श्रद्धा, अनन्य भक्ती ही फार महत्त्वाची आहे भक्तीमध्ये. शरणागत पण महत्त्वाचा आहे. म्हणजे पुष्कळ जन्म साधना केल्यानंतर, भक्ती केल्यानंतर हा जो भक्त आहे तो ज्ञानी बनतो आणि तो ज्ञानी मला शरण येतो. याच्या अगोदरच्या सत्रामध्ये केव्हा तरी आपण ऐकलं होतं की भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, हजारो लोकांमध्ये एखादाच मनुष्य माझी भक्ती करतो आणि हजारो भक्तांमध्ये एखादाच मला जाणू शकतो. त्याचा अर्थ हा आहे की पुष्कळ जन्म झाल्यानंतर, पुष्कळ जन्म भक्ती केल्यानंतर हा जो भक्त आहे तो मला शरण येतो. मग त्याची स्थिती काय होते ते दुसऱ्या चरणामध्ये सांगितलेले आहे. वासुदेव हा सर्वमिती. म्हणजे सगळीकडेच वासुदेव आहे. वासुदेव सर्वमिती. सर्व काळ आणि सर्व ठिकाणी हा वासुदेवच आहे, अशी त्या भक्ताची स्थिती होते, भक्ताची श्रद्धा होते. अशा प्रकारचा जो महात्मा आहे हा फार दुर्लभ आहे असं श्रीकृष्ण महाराज सांगतात. आता काय, वेदामध्ये सुद्धा म्हणलेलं आहे. ईशावास्य उपनिषदामध्ये एक श्लोक येतो, ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत. म्हणजे हे जगत, हा जगामध्ये ईशावास्य म्हणजे ईश म्हणजे देव, परमात्मा. ह्या सर्व जगामध्ये, सर्व ठिकाणी हा परमात्माच भरून आहे. असा ज्ञानवान भक्त जो आहे मला शरण येतो, माझी भक्ती करतो. शरणम प्रपद्यते म्हणतात. आता हे प्रपद्यतेवरती, शरणावरती थोडा आपण विचार करू. मनुष्य शरण कुणाला जातो? मनुष्य जो असतो, एखादा मनुष्य आहे, शरण कुणाला जातो? त्याचे 4-5 ठरलेले आहेत असे की ज्याला शरण जायचं आहे तो आहे, म्हणजे ती व्यक्ती किंवा भगवंत. आता आपल्याला भगवंताला शरण जायचं आहे, याचा अर्थ असा की भगवंत आहे, ईश्वर आहे, ही श्रद्धा पाहिजे. पहिली गोष्ट की ज्याला आपण शरण जातो तो आहे, म्हणजे इथं ईश्वर, हा ईश्वर आहे ही श्रद्धा असायला पाहिजे. बऱ्याच जणांची श्रद्धा नसते की भगवंतच नाही म्हणतात. परंतु भक्त जो आहे, जो शरण जाणारा आहे,
पहिली अट आहे की ईश्वर आहे, ही श्रद्धा आहे. दुसरं आहे तर ठीक आहे, परंतु तो मला मिळू शकतो. नुसता असून उपयोग नाही, मिळायला पण पाहिजे. तो मला मिळू शकतो. तिसरी गोष्ट आहे, माझ्यामध्ये अशी पात्रता आहे, शक्ती आहे, योग्यता आहे की मी त्याला प्राप्त करू शकतो. तो आहे, तो मला मिळू शकतो आणि माझ्यामध्ये पात्रता आहे, शक्ती आहे, त्यांना योग्यता आहे त्या भगवंताला प्राप्त करण्याची. आता कित्येक लोक असं म्हणतात, बघा मी पापी, मी मूर्ख, भगवान मला कसा भेटेल. करोडो लोक आहेत या पृथ्वीवरती. कितीतरी 6-7 अब्ज जनता आहे असं म्हणतात. मग हिच्यामध्ये मी एकटा, मला कसा भेटेल, ही जी भावना असते, अशा प्रकारच्या लोकांना भगवंत भेटू शकत नाही. मग एक श्रद्धा असायला पाहिजे, माझ्यात पात्रता आहे, मी भगवंताला प्राप्त करू शकतो, हा दृढ निश्चय असायला पाहिजे. चौथी गोष्ट आहे, ज्याला आपण शरण जातो ती व्यक्ती आपल्यापेक्षा श्रेष्ठ पाहिजे. जर श्रेष्ठ नसेल तर आपण शरण जात नाही. तुम्ही बघा, संसारामध्ये सुद्धा कुणाला जरी शरण जायचं असेल किंवा कुणाला गुरु करायचा असेल तर ती व्यक्ती आपल्यापेक्षा श्रेष्ठ पाहिजे. नंतर 5वा आहे की ती व्यक्ती माझ्या काहीतरी फायद्याची असायला पाहिजे, त्याच्याकडून मला काहीतरी फायदा मिळाला पाहिजे, तिच्या काहीतरी लाभ त्या व्यक्तीकडून मिळाला पाहिजे. म्हणजे ह्या 4-5 गोष्टी ज्या जिथं असतात तेव्हा मनुष्य शरण जातो. एक, ती व्यक्ती असायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ती व्यक्ती आपल्याला मिळू शकते किंवा भेटू शकते. तिसरी, माझ्यात तशी योग्यता, पात्रता आहे भेटण्याची, त्यांना प्राप्त करण्याची. चौथी गोष्ट, माझ्यापेक्षा ती व्यक्ती श्रेष्ठ आहे. आणि 5वी गोष्ट, त्या व्यक्तीचा मला काहीतरी फायदा होतो. अशा प्रकारचा जो मनुष्य आहे, अशा प्रकारचे जो भक्त आहे, तो शरण जातो भगवंताला. मग त्याची स्थिती अशी होते, वासुदेव सर्वत्र आहे. अगोदरच्या ह्याच्यात म्हणलेलं आहे वासुदेव सर्वमिती. मग सर्व ठिकाणी वासुदेव आहे अशी भावना असते. ईशावास्यमिदं सर्वम, म्हणजे भगवान सगळीकडे आहे असं वेद सांगतात. अशा प्रकारचा महात्मा जो आहे फार दुर्लभ आहे असं भगवान म्हणत आहेत. आणखी एका ठिकाणी वेदामध्ये एक श्लोक येतो, इदं सर्वं पुरुषम एव. पुरुष म्हणजे भगवान. भगवंताला पुरुष पण म्हणतात. तर इदं सर्वं पुरुष एव म्हणजे सगळीकडे हा भगवंताचा आहे असं वेद म्हणतात. नंतर एक हिंदी भक्त आहेत, ते काय म्हणतात बघा, जिधर देखता हूँ तू ही तू है, जिधर देखता हूँ, जिकडं तिकडं मी जे पाहतो तेव्हा तूच दिसतोस. अशा प्रकारची भावना त्या हिंदी कवीची आहे. आता आपल्याकडे एक प्रसिद्ध अभंग आहे ज्ञानेश्वर महाराजाचा. प्रत्येकजण अभंग हा म्हणत असतो. भजन कीर्तनामध्ये हा अभंग गायला जातो. रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. याच्यामध्ये रूप पाहता लोचनी असं म्हणलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, रूप पाहता लोचनी. बरेच संत महात्मे याचा अर्थ असा म्हणतात की डोळ्यांनी आपण ईश्वरांना पाहू. रूप पाहता लोचनी म्हणजे डोळ्यांनी भगवंताला पाहावं, पांडुरंगाला पाहावं, विष्णूला पाहावं, आपल्या इष्टदेवतेला पाहावं, असा बरेच जण अर्थ काढतात. परंतु याचा खरा अर्थ असा आहे, रूप पाहता कुठे, लोचनी म्हणजे डोळ्यात. भगवंताचं रूप कुठं पाहावं, डोळ्यात पाहावं. बघा, ह्याच्यामध्ये थोडा फरक आहे. डोळ्यांनी भगवंताला पाहणं वेगळं आणि भगवंताला आपल्या डोळ्यात पाहणं वेगळं.
ही परिस्थिती जर आली तर सगळीकडेच भगवंतच भगवंत दिसेल. रूप पाहता लोचनी. रूप पाहता कुठे पाहायचं? लोचनी म्हणजे डोळ्यात पाहायचं. आता एक साधं उदाहरण घेऊ आपण. राजस्थानमध्ये पिंक सिटी आहे, म्हणजे ती सिटी पिंक आहे, त्याला पिंक सिटी म्हणतात. जर समजा आपणाला आपलं गाव किंवा पुणा पिंक म्हणून रंगवायचं असेल, पिंक म्हणून रंगवायचं असेल तर काय करावं लागेल? पूर्ण गावाला किंवा सिटीला पिंक म्हणून रंगरंगोटी द्यावं लागेल. परंतु हे काही जमणं ठीक नाही आहे, जमणार नाही आहे, हे काय शक्य नाही आहे. मग काय करायचं आपण? आपल्याला इच्छा तर आहे की आपलं गाव, आपलं शहर हे मला पिंक म्हणून पाहायचं आहे. मग काय करायचं? आपण काय करायचं? पिंक रंगाचा चष्मा वापरायचा. डोळ्यावरती पिंक रंगाचा जर चष्मा वापरला तर आपलं गाव, आपलं शहर हे पिंक दिसेल, गुलाबी दिसेल. समजतंय मी काय म्हणतो ते? आपल्याला गुलाबी जर शहर पाहायचं असेल तर शहराला रंगवून चालणार नाही, ते शक्य नाही आहे. तिच्यापेक्षा आपल्या डोळ्यावरती गुलाबी रंगाचा चष्मा आपण वापरावा. तशाच प्रकारे भगवंत सगळीकडे आहे ही भावना जर दृढ करायची असेल तर भगवंताला काय करायचं? आपल्या डोळ्यात बसवायचं, आपल्या बुबुळात बसवायचं. मग आपण ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस भगवंत सगळीकडे दिसतो. बघा मी काय म्हणतो तो, ह्या श्लोकाचा, ह्या अभंगाचा हा खरा अर्थ आहे. ज्ञानेश्वर महाराजांना हे म्हणायचं आहे, डोळ्याने भगवंताचं, पांडुरंगाचं रूप पाहणं ठीक आहे, परंतु सगळीकडे भगवंतच आहे ही भावना जर दृढ करायची असेल तर भगवंताला आपल्या डोळ्यामध्ये स्थान द्यायचं आणि आपण जगाकडे जर पाहिलं तर सर्व ठिकाणी भगवंतच दिसतील. आता तुळशीदासांनी श्रीरामचरित मानसमध्ये एका ठिकाणी सांगितलेलं आहे. ते काय म्हणतात? त्याचा दोहा असा आहे, सिया राममय सब जग जानी. सिया राममय सब जग जानी, करो प्रणाम जोरी जुग पाणी. म्हणजे ह्या सर्व जगामध्ये सीताराम, सीतापती जो रामच आहे त्यांना मी दोन्ही हात जोडून प्रणाम करतो. म्हणजे सियाराममय, हे जग सियाराममय आहे. म्हणजे सीतेचा पती जो श्रीराम आहे तोच या सर्व जगामध्ये आहे, सगळीकडे तोच आहे असं तुळशीदास महाराज म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराज फार चांगल्या प्रकारे सांगत आहेत. त्याचा श्लोक असा आहे, हे असो अनिक काही तया सर्वत्र मी वाचुनी नाही, तैसे सभाय जळ डोही बुडालिया घटा. म्हणजे असा जो भक्त आहे त्याला सर्वत्र मीच दिसतो, माझ्या वाचून काही दिसत नाही. त्या सर्वत्र मी वाचूनी नाही, म्हणजे माझ्या वाचून त्याला दुसरं काही दिसत नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ते उदाहरण देतात बघा, जैसे सभाय जळ डोही बुडालिया घटा. म्हणजे एका डोहामध्ये एक गाडगं बुडालं असं ते उदाहरण देतात. काय होतं? मग त्या गाडग्यामध्ये पण पाणी आहे आणि गाडग्याच्या बाहेरसुद्धा पाणी आहे. म्हणजे त्या गाडग्याला आतमध्ये सुद्धा पाणी आहे, गाडग्याच्या आतमध्ये पाणी आहे आणि गाडग्याच्या बाहेर पण पाणी आहे. तसं हा जो परमात्मा आहे माझ्या हृदयात आहे आणि सर्वत्र आहे. तैसा तो मज भीतरी मी तया आतू बाहेरी, हे सांगिजेल बोलवरी तैसे नव्हे. तो माझ्यामध्ये आहे, आत आहे, बाहेर आहे. अशी जी परिस्थिती आहे, अशी स्थिती आहे, शब्दाने बोलता येत नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत. आणखीन काय म्हणतात बघू, हे समस्त ही श्री वासुदेवो, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो, म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञान या तोची.
अशा प्रकारचा जो भाव आहे, अशा प्रकारची प्रीती आहे, अशा प्रकारच्या प्रीतीचा रस आहे की समस्ताही श्री वासुदेव, म्हणजे सगळीकडे सर्व ठिकाणी सर्वामध्ये वासुदेवच आहे. म्हणून भक्ता माझी राहो, भक्ता माझी श्रेष्ठ आहे. राहो म्हणजे श्रेष्ठ. भक्ता माझी राहो ज्ञानिया, ज्ञानी जो भक्त आहे सर्वामध्ये श्रेष्ठ आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून ज्याचे प्रीतीचा वाखारा पवाडू होय चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभो आथी. म्हणून हे पार्था, म्हणून हे अर्जुना, अशा प्रकारचा जो महात्मा आहे तो दुर्लभ आहे, मिळणं कठीण आहे, दुर्लभ आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून हा जो ज्ञानी आहे तो माझा आत्मा आहे, तो भक्तामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. मग असं असताना अर्जुनाला एक प्रश्न पडतो की ज्ञानी आणि बाकीचे जे भक्त आहेत ते भगवंताची भक्ती का करत नाहीत? एवढं श्रेष्ठ आहेत. श्रीकृष्ण महाराज म्हणतात हा ज्ञानी माझा भक्त आहे, मग ती माझी भक्ती का करत नाहीत? म्हणजे श्रीकृष्णाची भक्ती का करत नाहीत असं अर्जुनाला प्रश्न पडतो. ते दुसऱ्या देवी देवताची भक्ती करतात. आज आपण पाहतो बघा, सर्वजण आहे परमात्म्याची भक्ती करत नाहीत. कोणी कुणाची भक्ती करतो, कोणी कुणाची भक्ती करतो. मग श्रीकृष्ण महाराज म्हणतात बरोबर आहे रे अर्जुना, तुझं बरोबर आहे. सर्व लोक जे आहेत ते मला भजत नाहीत, काही दुसऱ्या देवी देवताला भजतात. कारण ऐक म्हणे, ते कसं, ते काय म्हणतात मग, कामेस्तेस्ते रतज्ञाना प्रपद्यन्ते अन्य देवता तम तम नियमम आस्ताय प्रकृत्या नियता स्वया. म्हणजे का अशा प्रकारचे जे बरेच जे भक्त आहेत ते दुसऱ्या देवी देवतांना भजतात, त्याचं कारण हे आहे की ते कामवासनेने, ज्याचं कामवासनेने ज्ञान किंवा विवेक नष्ट झालेला आहे, ते आपल्या आपल्या स्वभावानुसार, बघा प्रत्येकाचा एक स्वभाव असतो, प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला आवडेल असं नाही आहे. कुणाला कोण आवडतं, कुणाला कोण आवडतं, तशा प्रकारे आपल्या स्वभावानुसार प्रत्येकजण आपल्या स्वभावानुसार आणि काही नियम पाळून इतर देवी देवताची भजन करतात, म्हणजे इतर देवी देवताची भक्ती करतात. म्हणजे प्रत्येकजण श्रीकृष्ण महाराज किंवा रामचंद्र प्रभू याचीच भक्ती करतील असं नाही आहे. आपापल्या स्वभावानुसार, आपापल्या आवडीनुसार इतर देवी देवताची भक्ती करतात. कारण एक आहे की त्यांना, इतर भक्तांना काहीतरी पाहिजे असतं, काहीतरी इच्छा असते. आता संपत्ती पाहिजे तर आपण काय म्हणतो, लक्ष्मीची पूजा करा. आरोग्य पाहिजे, सूर्यनारायणाची उपासना करा. लग्न जमत नाही, गौरी पार्वतीची उपासना करावी. अशा प्रकारचे दुसरे जे देवी देवता आहेत त्याची उपासना असे भक्त करतात. अशा प्रकारचं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. या श्लोकावरती आणखी विस्तारानं पुढच्या सत्रात बघू. हे सत्र आता इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपते हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.